ती तरुण आणि सुंदरही होती. तिचं शरीर आकर्षक होतं. ती जेवढी सुंदर होती तितकी सुसंस्कारित आणि शुद्ध चारित्र्याची होती. ती गृहिणी होती आणि तिचा संसारही सुंदर होता. तिचा नवराही तिच्यावर खूप प्रेम करत होता. गरिबी ही त्याच्यातली कमतरता होती. पण मला इतका चांगला नवरा मिळाला आहे, अशा विचाराने ती स्वतःला खूप भाग्यशाली समजत होती. आणि खरं म्हणजे ती तिच्या संसारात सुखी होती. संसारात ती रमली होती. आपलं घर आणि आपलं काम ह्यातच रमलेली. तिला बाकीच्या जगाशी काही घेणं देणं नव्हतं. पण तिच्या आयुष्यात असा काही टर्निंग पॉईंट आला की तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तिचा सुखी संसारही उद्ध्वस्त झाला होता आणि लोक तिला आता चारित्र्यहीन समजू लागले. असं काय झालं होतं? तिचं प्रेम तर पवित्र होतं. त्याच्यावरच तिने प्रेम केलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त कोणा परपुरुषाचाही विचार केला नव्हता. मग का ती चारित्र्यहीन झाली होती? का ती चारित्र्यहीन समजली जात होती? खरं म्हणजे कोण होतं चारित्र्यहीन? चला पाहूया. ती आज खूप आनंदात होती. तिचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. तिचं मनही आनंदाने झेप घेत होतं. तिच्या आनंदाचं कारणही तसंच होतं. बरोबर 1 वर्षानंतर तिचा सखा येणार होता. त्याच्या भेटीसाठी आणि मिलनासाठी ती आतुर झाली होती. काल तिला तो येणार असल्याचा निरोप मिळाला आणि तो निरोप मिळताच ती रोमांचित झाली होती. काल रात्रीही तिला व्यवस्थित झोप लागली नव्हती. पहाटे पहाटे तिला झोपेची डुलकी लागली. तेवढ्या वेळेतही तो तिच्या स्वप्नात येऊन गेला. तिला जवळ घेऊन विचारत होता, श्यामा, तू कशी आहेस? तुझी मला खूप आठवण येत होती, म्हणून मी तुला भेटायला येत आहे. कधी मी तुझ्याजवळ येतो असं मला झालं आहे. ए श्यामा, मी आलो आहे. केव्हाचा दरवाजा वाजवत आहे. ए श्यामा, दरवाजा उघड ना. आणि ती त्याची हाक आली की काय ह्या विचाराने तिला जाग आली. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं तर दिवस केव्हाच उजडला होता. तशी ती धडपडत उठली आणि आपल्या कामाला लागली. तिने सर्व घर आणि अंगण छान झाडून काढलं. आपल्या अंगणात पाण्याचा सडा टाकला. दारासमोर सुंदर रांगोळी काढली आणि बाजूला एक छोटासा दिवा लावला. त्याचा प्रकाश तिच्या अंगणात पडत होता. तिने समोर पाहिलं तर तिच्या घरासमोर मंदिर होतं. त्या मंदिरातही दिवा तेवत होता आणि मंदिराच्या घंटेचा मंजूळ आवाज येत होता. तो येईल म्हणून तिने घरातील कामेही पटापट आवरली आणि आपली तयारी करायला आरशासमोर बसली. तिने आरशात आपलं रूप पाहिलं. तिचं रूप आणखीनच निरखून आलेलं तिला वाटलं. तो जाऊन 1 वर्ष झाला होता. त्यानंतर तिने कधी आपला चेहरा निरखून पाहिला नव्हता. पण आज तो येणार म्हणून ती तशी तयारीला बसली होती. इतके दिवस ती आपले केस वर बांधून ठेवायची. आपली साडीही तशीच गुंडाळून घ्यायची आणि कामाला लागायची. तिने आपले केस सोडले आणि आरशात स्वतःला निहाळत राहिली. आपले ते लांब सडक काळेभोर केस पाहून तिला वर्षभर आधीचा भूतकाळ आठवला. 1 वर्षापूर्वी ती ह्या घरात नववधू म्हणून आली होती. त्या दिवशी प्रथम ह्याच आरशासमोर ती बसली होती. ती लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिचे सुंदर टपोरे डोळे सर्वांना मोहित करायचे. तिच्या कपाळावर उडणारे ते कुरळे केस तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत होते. तिची लांब लचक केसांची वेणी होती. कपाळावरील ठसठशीत कुंकू तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत. तिच्या गळ्यात रामलालच्या नावाचं मंगळसूत्र होतं. ती सुसंस्कारित, सुंदर आणि समजदार होती. तिच्या मनात फक्त रामलालच होता. परपुरुषाचा कधी विचारही मनात आणला नाही. इतकं सर्व असल्यावर फक्त तिचा दोष इतकाच होता की तिचा बाप गरीब होता. त्यामुळे त्यांनी तिचं लग्न रामलाल सारख्या माणसाशी लावून दिलं. दुसरंही एक कारण तिच्या लग्न करण्यामागं होतं. श्यामाने तारुण्यात पदार्पण केलं तसं अनेकांची नजरा तिच्यावर होत्या. ते सर्व तिच्या मागे पुढे फिरत असत. एखादी तरुण मुलगी घरात ठेवणं किती कठीण आहे याची जाणीव तिच्या बाबांना होत होती. त्यांचा आपल्या मुलीवर विश्वास होता, पण गावातील इतर लोकांवर त्यांचा विश्वास नव्हता. आपण कामावर जाणार आणि कोणी आपला विश्वासघात केला तर समाजात तोंड दाखवायला जागाच राहणार नाही. ह्या भीतीने त्यांनी तिचे लग्न लवकरच उरकून टाकलं आणि श्यामासारखं सुंदर रत्न हे रामलाल सारख्या कामगाराच्या हातात पडलं. 1 वर्षापूर्वी रामलालशी तिचं लग्न झालं. रामलाल हा थोडाफार शिकलेला. घरी राहून तो बेगारी काम करायचा. त्याचं श्यामाशी लग्न झालं. त्याला आता पैशांची चणचण जाणवू लागली. पण काय करावं त्याला कळत नव्हतं. तशी ती काटकसरीने आपला संसार करत होती. त्याच्याकडून मिळालेल्या पैसा हिशोब ती ठेवत होती. त्यातून काही पैसेही बचत करून ठेवत होती. ती त्याच्या संसारात रमायचा प्रयत्न करत होती. आपल्या संसाराचं कौशल्य वापरत होती. ती त्याच्या प्रेमात हरवून गेली होती. तिचा नवरा गरीब होता, पण तिच्यावर तो खूप प्रेम करायचा. तिची खूप काळजी घ्यायचा. आपल्याला इतका चांगला नवरा मिळाला आहे म्हणून ती स्वतःला भाग्यवान समजत होती. रामलालही तसाच चांगला तब्येतीचा गडी होता.
तो कामाला वाघ होता, पण गावात त्याच्या कामाची कोणी कदर करत नव्हते आणि त्यामुळे त्याला पैसाही खास मिळत नव्हता. श्यामाशी लग्न होऊन 2च महिने झाले होते. त्या 2 महिन्यातच त्याला डाळ पिठाचे भाव माहीत झाले होते. आता पैसे कमवायसाठी काहीतरी हालचाल केली पाहिजे असं त्याला वाटू लागलं. त्याला काळजी होती ती श्यामाची, आपल्या बायकोची. इतकी सुंदर बायको आपल्याला मिळाली आहे आणि आता जर तिला सुखात ठेवता आलं नाही तर काय उपयोग. तिला सुखात ठेवणं माझं कर्तव्य आहे. तिच्यासाठी तर मला काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. त्या रात्री झोपताना तो तिला म्हटला, श्यामा, तुला सुखी ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे, पण मी इथे राहून इतके पैसे कमवू शकत नाही. मला असं वाटतंय की मुंबईला गेलो तर मी बराच पैसा कमवू शकतो. कमीत कमी 1 वर्ष तरी मला तिथे थांबावं लागेल. हे ऐकून श्यामाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आणि मी एकटीच कशी राहू इथे? मला एकटीला भीती वाटते इथे राहायला. मला कळत आहे ते श्यामा, पण माझी पण मजबुरी आहे. तिथे मीच कसाबसा राहीन. मग तुला नेऊन तू कुठे राहशील? ते बरोबर आहे, पण मी एकटी कशी राहू? इथे ना शेजार पाजार, आपल्या घरासमोर ते मंदिर आहे, त्याचाच काय तो आधार. बाकी पुढे गेलं तर ग्रामपंचायत आणि त्याच्या बाजूला किराणा मालाचं दुकान, तेवढंच आहे. तो सरपंच आणि दुकानदार जेव्हा इथून जातात तेव्हा वाईट नजरेने माझ्याकडे बघतात. त्यांची मला भीतीच वाटते. त्यात काही गुंड मुलेही आजूबाजूने फिरतात. तुम्ही आहात म्हणून ते दबकून आहेत आणि मी इथे एकटी पडली तर? नको, तुम्ही जाऊच नका. मी तुमच्यासोबत आता सुखी आहे. मला तुम्ही हवे आहात. मला अजून पैसा वगैरे काही नको. जे आहे त्यातच मी समाधानी आहे. ती रडतच त्याला सांगत होती, पण तिच्या सुखासाठी तो चिंतित होता. त्यासाठी त्याची धडपड चालू होती. तू 1 वर्ष हिंमत धर आणि न घाबरता राहा. मग आपण सुखाने संसार करत जगण्याचा आनंद घेत राहू. यावेळी तू मला समजून घे. मग मी आल्यावर तू सांगशील तसंच मी करेन. आता मला जाऊ दे. तो जाण्याचं म्हणत आहे ह्या विचाराने श्यामा खूप दुःखी होत होती. ती रडतच होती. पण मी एकटी कशी राहू? माझ्याकडे ना पैसा, ना कोणी मदतीला धावून येणारा. त्यात मला या बाकीच्या लोकांची भीतीच वाटते. तसं त्याने तिला समजावून सांगितलं. मी आहे तोपर्यंत तुला कोणी हात लावणार नाही. त्याची चिंता तू सोड. फक्त 1 वर्ष कळसोस, मग मी येतो. तिचा आता नाईलाज झाला होता आणि आता ती एकटी राहायला व त्याला मुंबईला पाठवायला तयार झाली. 2-3 दिवसात त्याने मुंबईला जाण्याची तयारी केली आणि त्या नववधूला एकटं सोडून तो मुंबईला निघून गेला. तिच्यासाठी त्याला सुखाची स्वप्न विकत घ्यायची होती.